आणि यानंतरची बातमी हिंगोलीतून आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि तसंच मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आल्यामुळे शेतीला देखील मोठा फटका बसलाय। कयाधू नदीचं पाणी पात्र सोडून शेतीमध्ये शिरलं आणि तब्बल 72 तास पाणी शेतामधून वाहत असल्यामुळे संपूर्ण शेती ही पाण्याखाली गेली आहे। त्यामुळे जवळपास 70% शेतीचं नुकसान झालंय। याचा आढावा घेतलाय माधव दीपके यांनी। मागील 2 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होतोय। आता ही पावसाची रिपरिप हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू आहे। या पावसामुळे जिल्ह्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। हजारो हेक्टर शेत जमीन जे ते या पावसाच्या पाण्यामुळे खरडून गेलेली आहे। मी सध्या सोडेगावच्या शेत शिवारामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकता जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेलं सोयाबीन हे पीक अक्षरशः खरडून गेले। सोयाबीनच्या पिकाचे सर्व जे झाड आहेत ते जमीनदोस्त झाले आहेत। कॅमेराला विनंती करेल की आपण जवळून दाखवा कशा पद्धतीने सोयाबीनच्या झाडाच्या मुळ्या सुद्धा उखडून पडलेल्या आहेत। एवढं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास 2,49,000 हेक्टर शेतीवर पेरणी झाली होती। त्यापैकी काल झालेल्या पावसामुळे जे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये 1,87,000 हेक्टरवरील सोयाबीनच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। सर्वाधिक नुकसान हे सोयाबीनच्या पिकाचं आहे। यासह अन्य पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। कापूस, हळद, तुरीचे पीक आहे यांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। काहीच वेळापूर्वी या ठिकाणी त्यांनी पाहणी केलेली आहे आणि नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे। सोयाबीनचं पीक हे काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या हाती लागणार होतं, परंतु त्यापूर्वीच झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना अपेक्षा लागून राहिली आहे ते म्हणजे सरकारनं तत्काळ पंचनामे करावे आणि या नुकसानीची भरपाई मदत तत्काळ जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करू लागले। कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दीपके, एबीपी माझा, सोडेगाव, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।